आपण शिकत आहोत सिम्प्लिफिकेशन ऑफ न्यूमरिकल एक्सप्रेशन किंवा ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो तर पदावली. मग ही पदावलीची उदाहरणं कशी सोडवायची तर ते आपण बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याला मराठीत पदावली म्हणतो. पदावली म्हणजे काय, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतात त्याला आपण पदावली म्हणत असतो. मग याची सोडवण्याची पद्धत काय आहे, सर्वात महत्वाचं स्टँडर्ड मेथड आहे. पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ब्रॅकेट 4 प्रकारचे असतात, डॅश किंवा त्याला बार म्हटलं जातं, त्यानंतर चौकट, स्क्वेअर, साधा कंस आणि महिरपी कंस किंवा इंग्लिशमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट आणि सिम्पल ब्रॅकेट. तर सर्वात आधी कंस सोडवायचा ब्रॅकेट, त्यानंतर तुम्हाला सोडवायचं डिव्हिजन ऑर मल्टिप्लिकेशन विच इज कम फर्स्ट फ्रॉम लेफ्ट साइड, म्हणजे त्यानंतर भागाकार किंवा गुणाकार करायचा जे डावीकडून आधी असेल ते. त्याच्यानंतर करायचं आहे तुम्हाला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किंवा ज्याला मराठीत आपण बेरीज किंवा वजाबाकी म्हणतो. यापैकी जे आधी आले असेल ते आधी करायचं. आणि ज्यांना एवढं लक्षात राहत नसेल त्यांनी बॉडमास हा शब्द लक्षात ठेवायचा किंवा कंचे बागू बेव. ठीक आहे. मग आता सपोज उदाहरण तुम्हाला असायला आहे 15 + 6 × 2 डिवाइड 2 -5. तर या उदाहरणामध्ये ब्रॅकेट दिलेला असेल समजा इथे, तर तुम्ही कसं सोडवणार. तर सर्वात आधी तुम्हाला सोडवायचं आहे ऍडिशन. काय आन्सर येणार, 15 + 6 किती होतात, 15 + 6 21 × 2 डिवाइड 2 -5. काय करणार आता, करून घ्या डिवायडेशन आधी. डिवायडेशन केलं तरी चालेल किंवा मल्टिप्लाय आधी केलं तरी चालेल. उत्तर एकच येणार आहे, 22 2 जा 42 डिवाइड 2 -5. आन्सर 21 येणार. परत 42 ला डिवाइड केलं 2 ने तर -5. आन्सर काय येणार, आन्सर येणार 16. ठीक आहे. आता पुढे बघा, सेकंड एक्झाम्पल. सोडवा बरं, बघू चॅट बॉक्स मध्ये कोणाला उत्तर येतंय हे. हे बरोबर. काहीच पातळ. चला पुढे आपल्याला काय करायचं आहे. हे जर सोडवलं तर याच्यामध्ये 20 + 5 केलं तर उत्तर काय येणार, 25 डिवाइड 5 मल्टिप्लाय 20 -50 आणि इथे 5 ॲज इट इज. सो आता हे सोडवल्यानंतर तुमचा आन्सर काय येणार आहे, 20 डिवाइड 5 आधी करा. सो 5 - 20 डिवाइड 5 आन्सर येतं 5 मल्टिप्लाय 20 -15. आन्सर 25 दा 100 -15 इथे 5 तसंच असतं. आता इथे काय करणार, आधी सबट्रॅक्शन करा. हे सोडवलं तर उत्तर येईल -95. परत -15 आहे, या दोघांची ऍडिशन होईल. तुमचं उत्तर काय येईल, 5 + 5 10, 9 + 1 10, 10 + 1 11. पण उत्तर येताना त्याच्या पुढे 9 साईन द्यावे लागेल. ठीक आहे. म्हणजे तुमचं या उदाहरणाचं सोडवल्यानंतर उत्तर काय असेल, -110. बघूया किती जणांनी करेक्ट सोडवलेलं होतं. ओके, आदित्यने बरोबर सोडवलेलं आहे. बाकीच्यांचं काय चुकलेलं होतं. पुन्हा एकदा बघूया. पुढचं उदाहरण बघा, 20 + 5 मल्टिप्लाय 2 -30 + 6 डिवाइड 6. आता अशा प्रकारचे डबल ब्रॅकेट आले, काय करणार, दोन्ही ब्रॅकेट सेम टायमिंगला सोडवले तरी चालणार.
म्हणजे काय करणार, आधी दोन्ही हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. इथे काय करणार, 20+5 25 मल्टिप्लाय 2 मायनस, इथे बघा आधी डिवायडेशन करून घ्या. डिवायडेशन केलं तर उत्तर काय येतं, तर आपलं उत्तर येईल 30+6 केलं तर आन्सर 1 येतं. मग आता हे ब्रॅकेट मध्ये, म्हणून ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करा. इथे 25 मल्टिप्लाय 2 आहे, आन्सर घेणार 50 मायनस 30+1, आन्सर येणार 31. 50 मधून 31 मायनस केले तर तुमचं उत्तर काय असणार आहे, 19. पुढचा एक्झाम्पल बघा, 75+25 मायनस 35 डिवाइड बाय 5 मायनस 20. पुढचं आता जर हे उदाहरण घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सोडवायचं कसं. या उदाहरणामध्ये ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करा. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये काय दिलंय, 75+25, आन्सर असेल 100 मायनस 35 डिवाइड बाय 5 मायनस 20. काय येणार तुमचं उत्तर, तर तुमचं उत्तर येईल 65 डिवाइड 5 मायनस 20, आन्सर 13 मायनस 20. काय येईल उत्तर, -7. व्हेरी गुड, परफेक्ट आले आहेत सगळ्यांचे. लक्षात येत आहे का सर्वांना? येस सर. अजून मिडल द्या ना. काय करणार आहोत आपण, बुक मधले उदाहरण घेणार आहोत. ठीक आहे, अजून काही गोष्टी आहेत त्या समजून घेऊया जरा. काय दिलेलं आहे ते बघा. पुढे सिम्प्लिफिकेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा म्हणजे तुम्हाला काय होतं, काही माहिती गणिताची जी काही उदाहरणं असतात त्याच्यावर आधारित येतात. जसं नॅचरल नंबर आपण बघितले होते. नॅचरल नंबर म्हणजे काय, ज्यांची बिगिनिंग 1 पासून होते त्यांना आपण नॅचरल नंबर म्हणत असतो, किंवा मराठीत त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात कितीपासून होते, तर ती नैसर्गिक संख्या ह्या वन्स पासून स्टार्ट होत असतात. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं त्याच्या त्याला जे काय आहे ते एन या साईनने दाखवलं जातं. त्यानंतर होल नंबर्स मध्ये तुम्हाला मी असं सांगितलं होतं की त्याची सुरुवात 0 पासून होते आणि त्याच्यामध्ये सगळे नॅचरल नंबर असतात. म्हणून आपलं उत्तर काय येणार, नैसर्गिक संख्या. आणि ह्या होल नंबर ज्या असतात त्या डब्ल्यू या लेटरने दाखवल्या जातात. म्हणून आपलं उत्तर काय असणार, नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते तर अनंतापर्यंत असते. ठीक आहे, पुढचा अनंत म्हणजे काय, जिथपर्यंत आपण मोजू शकत नाही तिथपर्यंत, त्यांना आपण मराठीत काय म्हणतो, पूर्ण संख्या म्हणत असतो, इंग्लिशमध्ये होल नंबर्स म्हणत असतो. त्यानंतर इवन नंबर म्हणजे काय, ज्या संख्या 2 च्या टेबलमध्ये येतात त्या सगळ्या संख्यांना आपण इवन नंबर म्हणतो किंवा समसंख्या म्हणतो. मग ती ओळखण्याची तुम्हाला खूण आहे की त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 1, 2, 3, 4 आणि 5 हे नंबर्स तुम्हाला बघायचे आहे. त्या नंबरला आपण काय म्हणतो असतो, इवन नंबर किंवा समसंख्या. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते तिला आपण विषम संख्या म्हणत असतो. इंग्लिशमध्ये ऑड नंबर, द नंबर्स विच डिवाइड बाय 2 अँड रिमाइंडर इज 1, सो दॅट नंबर इज कॉल्ड ऑड नंबर. किंवा ज्या संख्येच्या शॉर्टकटमध्ये द नंबर्स युनिट प्लेस हॅव 0, 1, सॉरी इथे चुकलं माझं वरती, 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतील तर इवन नंबर असतो. आणि इथे तुमच्या ऑड प्लेस मध्ये 1, 3, 5, 7 आणि 9 असेल तर तो नंबर काय असतो, ऑड नंबर असतो. त्यानंतर आहे स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर म्हणजे काय,
कोणत्याही नंबरचा सेम टाइम मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं. सेम नंबरचा 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. जसं तुम्ही 1चा स्क्वेअर घेतला तर तुमचं उत्तर काय येतं 1. 2चा स्क्वेअर म्हणजे काय 2 इंटू 2 होतो 4. 3चा स्क्वेअर म्हणजे काय 3 इंटू 3 किती होतात 3 3 जा 9 होतात. 4चा स्क्वेअर म्हणजे 4 मल्टिप्लाय 4 किती होतात तर 4 4 जा 16 होतात. या सगळ्यांना आपण स्क्वेअर नंबर्स म्हणत असतो. 1 4 9 16 25 36 असे जे काही नंबर आहेत हे तुमचे स्क्वेअर नंबर झाले. सेम नंबरचा 2 टाइम्स म्हणूया. त्यानंतर आहे क्यूब नंबर किंवा नॅचरल नंबर. स्क्वेअर नंबरला मराठीत काय म्हणतात? स्क्वेअर नंबरला वर्ग संख्या किंवा चौरस संख्या म्हणतात. वर्ग संख्या किंवा काय चौरस संख्या. लक्षात ठेवा वर्ग संख्या किंवा चौरस संख्या म्हणजे काय तर तुमचे स्क्वेअर नंबर्स. स्क्वेअर नंबर्स म्हणजे काय तर ज्या नंबरची मल्टिप्लिकेशन ही सेम नंबरची 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन असते. ठीक आहे त्यांना काय म्हणायचं वर्ग संख्या. जसं 1चा वर्ग तुम्हाला सांगितलं 1. 2चा स्क्वेअर म्हणजे काय 2 मल्टिप्लाय 2 किती होतात 4. त्यानंतर 3चा स्क्वेअर म्हणजे काय 3 मल्टिप्लाय 3 किती होतात 9. 4चा स्क्वेअर 4 इंटू 4 किती होतात 16. या सगळ्या प्रकारची काही उदाहरणं आहेत. ही झाली तुमची स्क्वेअर नंबर किंवा वर्ग संख्या. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे क्यूब नंबर. क्यूब नंबर म्हणजे काय सेम नंबर 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. काय आहे क्यूब म्हणजे काय एनी नंबर 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन किंवा ज्याला इंग्लिश मध्ये आपल्या मराठीत काय म्हणतो आपण घनसंख्या. काय म्हणतो घनसंख्या म्हणजे काय एकाच संख्येचा 3 वेळा गुणाकार. 3 वेळा गुणाकार. मग आता अशा कोणत्या आहेत तुम्हाला मी त्या लिहून पण दिल्या होत्या मागच्या वेळी शिकवलं तेव्हा. 1चा क्यूब काय असणार 1. 2चा क्यूब काय असेल 8. 3चा क्यूब काय असणार 27. 4चा क्यूब काय असणार 64. 5चा क्यूब काय असणार 125. 6चा क्यूब काय असणार 216. 7चा क्यूब काय असणार 343. असे तुमचे पाठ पाहिजे. 8चा क्यूब काय असेल 512. 6चा क्यूब काय असणार सॉरी 9चा क्यूब काय असणार 743. आणि 10चा क्यूब काय आहे 1000. हे झाले तुमचे क्यूब नंबर किंवा ज्यांना आपण काय म्हणत असतो घनसंख्या म्हणत असतो. घन म्हणजे काय तर कुठल्याही संख्येचा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे नंबर लाईन. नंबर लाईन किंवा त्याला मराठीत काय म्हणतात संख्या रेषा. संख्या रेषा. संख्या रेषा म्हणजे काय असतं अशा प्रकारची तुमची लाईन असते. ही लाईन ड्रॉ करायची मिडलला घ्यायचं 0. त्याच्या ही कोणती साईड आहे तुमची राईट साईड आहे. तिला काय म्हणतो आपण उजवी बाजू. आणि ही असते तुमची डावी बाजू किंवा लेफ्ट साईड. मग आता या नंबरच्या राईट आणि लेफ्ट साईडला इथे काय 1 2 3 4 5 असे तुम्ही नंबर्स कितीही वाढवू शकता इन्फिनिटी अनंतापर्यंत. सेम ॲज इट इज या नंबर लाईनच्या लेफ्ट साईडला 1 पण मायनस -2 -3 -4 -5 असे तुम्ही वाढवू शकता. एक लक्षात ठेवा नंबर लाईनच्या लेफ्ट आणि राईट साइड मध्ये सेम नंबर असतात फक्त त्यांचे साईन उलटे असतात प्लस आणि मायनस. आता मी तर तुम्हाला दोन्ही गोष्टी समजून सांगणार आहे नीट व्यवस्थित समजून घ्यायच्या आधी आणि मग आपल्याला सोडवायचं आहे. एकदा ही नंबर लाईन सगळ्यांनी नोटबुकवर काढा बरं.
तर बघा, नंबर लाईन तुम्ही ड्रॉ केली असतील तुमच्या लक्षात येईल आता. या नंबर लाईन मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. या नंबर्सला पॉझिटिव्ह नंबर म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? पॉझिटिव्ह नंबर्स, जे झिरोच्या राईट साईडला असतात. ठीक आहे, यांना मराठीत धनसंख्या म्हणतात. मराठीत काय म्हणतात? धनसंख्या. आणि झिरोच्या लेफ्ट साईडला जे असतात त्यांना म्हटलं तर नेगेटिव्ह नंबर. नेगेटिव्ह नंबर्स, जे झिरोच्या लेफ्ट साईडला असतात. लक्षात ठेवा, बिगेस्ट नेगेटिव्ह नंबर आहे, बिगेस्ट नेगेटिव्ह नंबर, नेगेटिव्ह नंबर कोणता आहे? बिगेस्ट नेगेटिव्ह नंबर आहे -1. इथे स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर आहे कुठला? तर तो आहे 1. मराठीमध्ये सर्वात मोठी ऋण संख्या, ऋण संख्या वजा 1, आणि सर्वात लहान धनसंख्या 1 आहे. लक्षात ठेवा, बिगेस्ट नंबर दोन्ही माहित नाही, सॉरी स्मॉलेस्ट निगेटिव्ह नंबर माहित नाही, आणि बिगेस्ट पॉझिटिव्ह नंबर सुद्धा आपल्याला माहित नाही. ओके, आता याच्यामध्ये हे तुम्हाला कळालं असेल तर याच्यात काही गोष्टी सांगतो. जर एक मायनस नंबर असेल आणि एक प्लस नंबर असेल, तर यांच्यामध्ये जर ऍडिशन करायचे असेल तर नेहमी त्याची सबट्रॅक्शनच होते. ठीक आहे, एक मायनस नंबर आणि दुसराही मायनस नंबर असेल आणि यांचे ऍडिशन करायचे असेल तर यांचे ऍडिशन होते, पण येणाऱ्या उत्तराला काय असतं? नेगेटिव्ह साईन असतं. म्हणजे कसं, आपण वरचं उदाहरण घेऊया. -5 + 6 असेल तर या नंबरची ऍडिशन होताना प्लसचं साईन नंबर पुढे नसतं, याच्यामध्ये काय होती? वजाबाकी होती आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे काय, 6 - 5 आहे तर आपण काय करणार? याच्या पुढे 1 लिहिणार. जर समजा तुमचं असं असतं -15 + 7, तर काय केलं असतं? याची सबट्रॅक्शन झाली असती, पण उत्तरापुढे मात्र नेगेटिव्ह साईन दिलं असतं -8. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे, दुसरी गोष्ट बघा, याच्या उलट जरी असतं, समजा असं असतं 15 + -6, तर काय केलं असतं तुम्ही? याच्यामध्ये पण सबट्रॅक्शनच करायची. म्हणजे तुमचा एक नंबर प्लस, प्लस मध्ये पुढचा नंबर मायनस असेल तर तुम्हाला काय करायचं? सबट्रॅक्शनच करायचं, पण साईन मात्र बिगर नंबरचं द्यायचं. म्हणजे उत्तर काय असणार? 9 असणार. जर हे उलट असतं, -7 + 3 असतं, तर काय केलं असतं? इथे सॉरी, उलट आहे, 3 + -7 असं असतं. तुम्ही काय घेतलं असतं? याच्यामध्ये सबट्रॅक्शन करून उत्तर -4 घेतलं असतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, हे झालं ऍडिशनचं. आता सबट्रॅक्शनचा रूल काय? सबट्रॅक्शनचा रूल असा आहे, प्लस प्लस मध्ये मायनस असेल तर उत्तर काय होणार? सबट्रॅक्टच येईल करायचं, म्हणजे वजाबाकीच करायची. जे उत्तर असेल त्याला पॉझिटिव्ह साईन जे असेल ते. समजा 10 - 3 असेल तर तुम्ही याचं उत्तर काय लिहिणार? याचं उत्तर 7 लिहिणार, म्हणजे याचं सबट्रॅक्शन करणार. ठीक आहे, आता मात्र असं असेल -5 + 3, तर इथे मायनस आहे. तर असं जर उदाहरण असेल तर अशा उदाहरणामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, याचे साईन चेंज करून टाकायचे, अपोजिट साईन घ्यायचे. म्हणजे इथे मायनस आहे तिथं प्लस करायचं, आणि इथेही प्लस मायनस करून टाकायचं. काय सांगितलं तुम्हाला मी? साईन उलट घ्यायची. म्हणजे आता हे काय होईल? -5 - 3, काय उत्तर येईल त्याचं? -8 येऊन जाईल. ठीक आहे, जर समजा असं आलं +4 - -9, तर याच्यामध्ये काय करणार? त्याची ऍडिशन करायची
म्हणजे बेरीज करायची, तुमचं उत्तर काय येईल? उलट साईन करायचं सांगितलं तुम्हाला मी, अपोजिट. इथे प्लस आहे, तिथे मायनस करा, सॉरी मायनस तिथे प्लस करा, जिथे मायनस तिथे प्लस करा. काय उत्तर येईल? 9+4 13 झालं तुमचं करेक्ट उत्तर. आता दोघेही निगेटिव्ह नंबर असेल तर त्याच्या तुम्हाला मी सांगितलं काय करायचं आहे. असं आलं -10 मायनस -10 सॉरी -11, तर काय करणार अशा उदाहरणामध्ये? याच्यात पुढच्या नंबरचे साईन चेंज करायचे, म्हणजे उत्तर मायनसचं प्लस, इथे पण प्लस. काय उत्तर येईल मग? -10 प्लस 11 काय होईल? सबट्रॅक्शन होऊन जाते याच्यात, आणि उत्तर काय लिहिणार तुम्ही? याचं उत्तर फक्त 1 लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर मल्टिप्लायचे रूल, मल्टिप्लाय किंवा गुणाकार. गुणाकाराचा रूल काय आहे? पहिली गोष्ट, जर फर्स्ट सेकंड नंबर दोघेही पॉझिटिव्ह असेल तर उत्तर पॉझिटिव्ह येतं. म्हणजे कसं? 3 × 7 उत्तर 21 येणार. एक निगेटिव्ह नंबर मल्टिप्लाय आहे, दुसरा एक निगेटिव्ह नंबर आहे, त्याला मल्टिप्लाय करायचंय दुसऱ्या पॉझिटिव्ह नंबरने, तर याचं उत्तर नेहमी निगेटिव्ह येतं. समजा असं आहे -9 मल्टिप्लाय -+3, तर काय करणार? तर याचं उत्तर डायरेक्टली लिहिणार -27. याच्या अपोजिट, पहिला पॉझिटिव्ह नंबर आहे, दुसरा निगेटिव्ह नंबर आहे, उत्तर निगेटिव्हच असणार. म्हणजे काय? 9 × 3 असेल तर उत्तर -27च असणार. दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे, दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे, दोन्ही निगेटिव्ह नंबरला उत्तर नेहमी पॉझिटिव्ह येतं. ठीक आहे. म्हणजे उदाहरण बघा, -10 मल्टिप्लाय -10 उत्तर काय असेल? तर ते उत्तर येणार 100 विदाउट काही करता. आता डिव्हिजन बघायचं, म्हणजे भागाकार. भागाकारामध्ये काय आहे तुमच्या? असं उदाहरण आहे, प्लस डिवाइड मायनस, तर उत्तर मायनस येणार. समजा उदाहरण आहे 10 / तुमचं उत्तर काय येईल? तर उत्तर येईल -2. त्यानंतर दुसरा रूल, जर मायनस डिवाइड प्लस असेल तरीही उत्तर मायनसच येणार. म्हणजे असं आहे -20 / 4 आन्सर -5. तिसरा रूल, दोघेही निगेटिव्ह नंबर आहेत, निगेटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह, तर उत्तर पॉझिटिव्ह येतं. म्हणजे 10 - 10 डिवाइड बाय -5, याचं उत्तर असणार 2. जर समजा चौथा प्रकार काय राहिला? प्लस मायनस प्लस, प्लस मायनस झालं, मायनस मायनस झालं, दोघे पॉझिटिव्ह असेल तर उत्तर पॉझिटिव्हच असतं, तुम्हाला माहिती आहे. समजा 20/5 असेल तर उत्तर काय घेणार तुम्ही? +4 घेणार. हा झाला तुमचा नंबर लाईनशी संबंधित रूल. ठीक आहे. त्यानंतर पॅटर्न्स तुम्हाला माहिती आहे, पॅटर्न्स तुम्ही लहानपणापासून शिकत आलेले आहे, काय काय प्रकार असतो त्या पॅटर्न मध्ये. आता बघूया काही एक्झाम्पल जे सॉल्व्ह केलेले आहेत, याच्या आधी परीक्षेत आलेले आहे. बघा, फर्स्ट एक्झाम्पल, विच इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 15 मायनस. म्हणजे इथे आपण एकदम शॉर्टकट मध्ये लिहू. सोडवा. काय दिलंय सोडवायला? 15 - 15 डिवाइड बाय 15 मल्टिप्लाय 6. काय आधी करणार? 15/15 आन्सर 1. बरोबर. त्याच्या बिफोर 15 - 1 लिहिणार आणि मल्टिप्लाय 6. आता काय करणार आहे? आता आधी करावं लागेल तुम्हाला मल्टिप्लाय. उत्तर काय येईल? 15. बघा, मल्टिप्लाय -1 मल्टिप्लाय 6 आहे. काय उत्तर येईल? -6. आन्सर 15 - -6 आन्सर असणार 9. ओके. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे काय आहे? 35A CBD इथे दिलंय 500 आणि एबीसी ची व्हॅल्यू विचारली. अशा वेळेस आपल्याला लक्षात येत नाही की इथे काय टाकायचं. अशा वेळेस डायरेक्ट पर्याय घ्यायचे. पर्याय म्हणजे काय? सपोज ऑप्शन फर्स्ट घेतला तुम्ही, काय उत्तर आहे फर्स्ट मध्ये? ऑप्शन ए बरोबर 2, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 1. हीच व्हॅल्यू इथे पुट डाऊन करायची. म्हणजे आपण इथे लिहिताना काय लिहिणार? इथे लिहिताना असं लिहिणार 35 ए ना, एच्या जागेवर काय व्हॅल्यू आहे? एच्या जागेवर तुमची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे. सीबी, च्या जागेवर काय व्हॅल्यू आहे? च्या जागेवर आहे 1, च्या जागेवर आहे 4 आणि तुमचा दिलेला नंबर काय आहे? 8 अपॉन
500. आपल्याला फक्त हे येतं का नाही हे चेक करायचंय. मग करून बघा. सॉरी ऍडिशन दिली त्याच्यामुळे काय एकदम सोपं. 8+2 किती होतात? 10. कॅरी आला का वर तुमचा? बघा इथे कॅरी 1 आला. 5+4 9, 9+1 10 झाले. कॅरी पुन्हा 1 आला. 3+1 4, 4+1 5. आलं का तुमचं उत्तर 500 येतंय. म्हणून आपलं उत्तर परफेक्ट काय असणार? ऑप्शन ए. याला पर्याय कटनेच जायचं. पुढचा प्रश्न बघा. Observe the pattern of the number in the first row. एक मिनिट. The next two number in the series. पुढील मालिकेतील पुढील दोन अंक ओळखा. मालिकेतील पुढील दोन संख्या सांगा. दोन संख्या सांगा. काय मालिका दिली तुमच्या समोर? 123, 243, 445. काय केलेलं दिसतंय एकदा बघा. 1 2 3 असा नंबर घेतलेला आहे. 1 2 3 तर आपल्या क्रमाने गेलो आपण. 3च्या पुढे कुठला नंबर येतो? तर तो येतो 4. त्यानंतर त्याच्या पुढचा नंबर काय आहे? 5. त्यानंतर इथे बघा 2 3 4 म्हणजे इथे काय येणार? 5. इथे येणार 6. त्याच्यानंतर पुढे बघा 3 4 5 म्हणजे पुढचा नंबर काय असणार? 6. इथे असणार 7. पुढच्या मालिकेतले दोन पद काय आले तुमचे? तर ते दोन पद आले 456 आणि 567. कुठे आहे? ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. पुढचं बघा. ऑब्झर्व द पॅटर्न ऑफ द नंबर इन द फर्स्ट 3 rows अँड राईट द नंबर ऑफ द 4th row. आधी या 3 rows निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा. काय दिसतंय आहे? या 3 ओळी पाहून पुढचं पद तुम्हाला सांगायचं आहे. इथे बघा काय 25 26 27 याला पॅटर्न म्हणतात. मग इथे काय येणार? 28. इथे 25 चे डबल 50 होतात. 26 च्या डबल 52 होतात. 27 च्या डबल 54 होतात. म्हणजे 28 च्या डबल किती होतील रे? 56 होतील. त्यानंतर बघा 50 इथे घेतलेलं आहे 53. म्हणजे इथे काय केलंय? या नंबरमध्ये +3 ऍड केलेला आहे. या नंबरमध्ये पण +3 ऍड केला आहे. या नंबरमध्ये पण +3 ऍड केला. म्हणजे याच्यामध्ये +3 ऍड केला तर काय उत्तर येईल आपलं? तर 59. म्हणजे आपला आन्सर असेल 28 56 59. कुठे आहे? ऑप्शन बी मध्ये. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द नेक्स्ट नंबर इन द सिरीज म्हणजे पुढचा मालिकेतील पुढचा अंक. मालिकेतील पुढील अंक कोणता? मग आता मालिकेत काय आहे? 2 3 5 7 11 हे सगळे प्राईम नंबर आहेत, मूळ संख्या आहेत ना. मग आपला पुढचा प्राईम नंबर काय येतो? तर तो येतो 13. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. नेक्स्ट आहे ऑन सिम्प्लिफाय म्हणजे सोडवा. पदावली सोडवल्यावर काय येईल? मग पदावली सोडवल्यावर काय येणार आहे? तर आधी पदावली आपल्याला काय ते एकदा समजून घ्यावं लागेल. इथे बघा ब्रॅकेटवर ब्रॅकेट दिले आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जे आधी मध्ये असेल, सगळ्यात मिडलला असेल ते आधी सॉल्व्ह करा. मग इथे जर बघितलं तर इथे आपल्याला हा ब्रॅकेट सगळ्यात मध्ये दिसतोय. याच्या जोडीचा ब्रॅकेट कुठे गेला? सर्क्युलर ब्रॅकेट बरोबरचा नंबर. इथे एक नंबर नाही. इथे ह्या ब्रॅकेटला काहीच दिलेलं नाहीये. थांबा आता. इथं काय 100 400 400 भागिले 50 वजा 3. टेन इंटू 3
या उदाहरणात इथे काहीतरी बाकी आहे, तरी पण आपण सोडवून बघूया. ते उदाहरण येण्यासाठी एक ब्रॅकेट त्यांनी सोडून दिलेलं आहे. इथे जर आपण बघितलं असतं तर याचं सोडवल्यानंतर 10 × 10 + 400 डिवाइड 100 मायनस, आता विदाऊट ब्रॅकेट सोडून घेऊ आपण, कारण आपल्याला इथे ब्रॅकेट काही दिसत नाही या बरोबरच. सो त्याच्यामुळे 50 - 3 × 10, तर इथे काय येणार, 50 - 3 × 10 30 होईल. आता हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येईल, 10 × 10 इथे 100 करूनच टाका डायरेक्ट. 400 डिवाइड, इथे याचं जर सोडवलं तर तुमचं उत्तर काय येतं, 50 - 30 20 राहतात, आणि 100 मायनस काय आहे हे सोडवल्यावर 20 येतात. आपलं उत्तर काय येईल, 100 + 400 डिवाइड बाय 80, आन्सर काय येईल, 80 फायदा 400, सो प्लस 100, उत्तर काय येईल 105. 105 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट एक्सप्रेशन 2 5 10 आणि 70. बघा इथे काय केलंय आधी ते समजून घ्या. बघा 5 + 2 7 होतात, म्हणजे इथे काय केलंय, इथे +3 ऍड केले, इथे +5 घेतले, इथे +7 घेतले, म्हणजे ऑड नंबर ऍड केले आता क्रमाने, म्हणजे इथे 9 घेतले बरोबर. मग 9 + 7 किती होतात, 26 होतात, म्हणून आपला नेक्स्ट नंबर काय असेल, 26. पुढच्या एक्सप्रेशन मध्ये काय दिलंय बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचे. 3 ब्रॅकेट असले तरी तिन्ही ब्रॅकेट एकाच वेळेस सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचं उत्तर काय येईल. तर बघा 3 इन ब्रॅकेट 6 7 होतात 43, 42, 13 + 42 डिवाइड 11 3 होतात 33, मायनस 4 2 8, 12 - 8. तुमचं उत्तर काय येणार, याचं उत्तर येईल 55 डिवाइड 33, याच्या बिफोर काहीच नंबर नाही म्हणजे इथे 3 घ्यायचा, मायनस 12 - 8 केलं तर होतात 4. आता हे सोडवलं तर ह्याचं एक्सप्रेशन असं आहे, 55 डिवाइड 3, याचा अर्थ होतो हे नंबर असे डिवाइड करू शकतो आपण, 55 डिवाइड 3 असे लिहू शकतो. याला जर घेतलं तर आपलं उत्तर येईल 3 11 33 होतात, 11 फायदा होतात 55, म्हणजेच 5 - 1 केलं, सॉरी 5 - 4 केलं तर उत्तर काय येणार, 1 येणार. ठीक आहे, मग असं कुठे आहे, तर ऑप्शन बी मध्ये हे आन्सर तुम्हाला दिलेलं दिसेल. पुढचं एक्झाम्पल बघा. 1/13 ब्रॅकेट 7 + 2 इंटू हे केलं तर आपलं उत्तर काय येणार, तर आधी मल्टिप्लाय करून घेतलं काय येणार, 1/13 मल्टिप्लाय, हे सोडवलं तर काय येतं, ब्रॅकेट मध्ये 7 + 5 to the 10, 10 × 11 110 प्लस 13 to the 26 काय येणार. आता याची ऍडिशन करून घ्या, किती होते, 170 + 26, 3 कॅरी 1 143, 1/13 × 143 काय होता येईल, 13 1 13, रिमाइंडर 1, 13 1 13, आन्सर काय असेल 11. ऑप्शन नंबर सी करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. काय करायचं इथे, ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करा, 20 डिवाइड 5 आन्सर येतो 4, डिवाइड 2, नंतर 60 डिवाइड 8, आन्सर किती येणार, 8 to the 16 होतात, मल्टिप्लाय 2 प्लस 10 डिवाइड 5 5, मल्टिप्लाय 3 + 2 5. आता डिवायडेशन केलं, उत्तर 4 डिवाइड 2, आन्सर येणार 2 प्लस 2 to the 4 प्लस 5 फायदा 25, 25 + 6 31, हे असेल करेक्ट आन्सर. फोर डिवाइड 2 मल्टिप्लाय 2 10 5
5 टू दा 10 होतात ना, इथे 2 येतो, इथे 2 येतो. मग 2 इंटू 5 केलं तर उत्तर इथे 10 येतं, इथे 10 तर येईल 16. ऑप्शन नंबर सी त्याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचं उदाहरण बघा. काय येईल आपलं? 36 मायनस 18 प्लस 14 मायनस इथे काय करायचं आहे आपल्याला? आणि हे ब्रॅकेट सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यावर काय उत्तर येतं? 8 डिवाइड 4 आन्सर येईल 4 टू द 8 मल्टिप्लाय 2. इथे 15 मायनस 4 करा, उत्तर काय येईल? 36 मायनस 18 प्लस 14. 15 मायनस 4 केलं तर उत्तर काय येईल? तुमचं 11 आन्सर येईल. 14 मायनस 11 आन्सर येतं 3 प्लस 18. 18 मायनस 18 प्लस 3 21. आन्सर काय येईल? 15. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन तुमचं उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन नंबर डी हे असेल करेक्ट उत्तर. चला पुढचं उदाहरण बघूया. ट्वेंटी 4/3/5 काय करणार आधी? 24 डिवाइडच्या जागेवर काय घेणार? मल्टिप्लाय 5/3. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय 5 इंटू 3 करून घ्या डायरेक्ट. 15 प्लस 16 मायनस 3 इंटू 5. 3 इंटू 5 केलं डायरेक्ट 15 लिहिलं तरी चालेल. मग आता आपण हे जर सोडवलं तर काय उत्तर येईल आपलं? 3 8 चा 24, 8 5 चा 40, 40 इंटू 15 प्लस 16 मायनस 15. तुमचं उत्तर इथे 1 घेतलं तरी चालेल. 15 40 इंटू 15 काय येतं? 600 प्लस 1. आन्सर येईल 601. 3/5. 3 is the one choice of 15 plus 16. हे उदाहरण सोडवायचं कसं? 24 डिवाइड बाय 3/5 3/5 15 होतात. ऑफ आपण जर याच्या सोबत जर घेतलं शेवट तर याचं उत्तर काय येईल बरं? परत हे उत्तर नाहीये. आपल्या रूल नुसार पहिले 24 डिवाइड 3/5 काय घेणार आपण? आपल्या रूल नुसार मल्टिप्लाय घेऊ 5/3. ऑफ आहे, ऑफ म्हणजे मल्टिप्लायच असतो. 5 इंटू 3 आहे तर आपण 5 इंटू 3 घेऊया. आपण 16 मायनस 3 5 15. तर हे सोडवलं तर आपलं उत्तर काय येऊ शकतं? 3 8 जा होतील, 8 5 जा 40, 5. इथे 1/5 पाहिजे होतं ऍक्च्युली. तिथे त्यांनी 5 इंटू 3 दिलेलं आहे. तिथे हे 1/5 असतं तर
आपण त्याला डिवाइड घेऊन मग तुमचं उत्तर आलं असतं याला मल्टिप्लाय 3 प्लस 16 मायनस 15. इथे असतं तर बरं का मी म्हणतोय, इथे 1/5 असते तर तुमचं पर्यायातलं उत्तर, तिथं पर्याय चुकलेले आहे. इथं 5 8 40 मग 8 तिथं 24 प्लस 16 मायनस 1 केलं असतं, उत्तर आलं असतं 1. उत्तर काय आलं असतं तिथे 1 आलं असतं आणि 23 पण पर्यायात नाही, प्लस 1 आलं असतं ना. हा 25 ऑप्शन ए उत्तर दिलं असेल त्यांनी, पण तिथे उत्तरात इथे 1/5 पाहिजे, ऑफ 1/5 असं पाहिजे होतं, तर ते करेक्ट आलं असतं. ठीक आहे, हे उत्तर चुकलेलं आहे इथलं. पुढचा प्रश्न, 202 डिवाइड बाय 11 टाइम्स 13 म्हणजे काय? 2002 डिवाइड बाय 11 टाइम्स 13 म्हणजे 11 इंटू 13 असं केलं तर उत्तर काय येईल? 11 ने डिवाइड करून बघायला, 11 वन 11, 11 वन 11, रिमाइंडर राहिले 9, 11 8 जा 88, रिमाइंडर राहिला 2, 11 2 जा 22, 13 ने डिवाइड केलं, 13 वन 13, रिमाइंडर राहिला 6, नाही किती राहिले 5 राहिले, 13 4 जा 5, आन्सर येईल 14, ऑप्शन नंबर सी. त्याच्या पुढचा नंबर, which is the following is the correct order of this symbol so that the statement is correct. काय करणार आपण, इथे सिम्बॉल टाकून बघायचं जे ट्रू झालं पाहिजे. तर अशा वेळेस प्रत्येक ठिकाणी सिम्बॉलच टाकायचे आहे आपल्याला. इथे समजा पहिला ऑप्शन वापरला प्लस, नंतर आहे डिवाइड, त्यानंतर नेक्स्ट काय आहे मायनस आणि मल्टिप्लाय. मग आपलं उत्तर परफेक्ट 12 येतं का? 16 प्लस 8, इथे डिवायडेशन आधी डिवायडेशन करा, 16 प्लस 8 डिवाइड 4, आन्सर येतं 2, मायनस 2, 3 2 जा 6 होतील म्हणून इथे 6 करून घ्या. याचे उत्तर 18, 18 मायनस 6 12 येतं, ऑप्शन नंबर फर्स्ट हेच तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. ठीक 180 मायनस 5 याचं उत्तर काय येणार आहे? आपण जर हे सॉल्व्ह केलं तर आधी आपल्याला काय सॉल्व्ह करावं लागेल, हे दोघे ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागतील, बरोबर. आपण इकडे घेऊया याचं उत्तर. इथे हे जर सोडवायला घेतलं तर काय येतं उत्तर, 5 इंटू 3 15 प्लस 20 आणि इथे 180 मायनस जसाच्या तसा, बरोबर. हे ब्रॅकेट कम्प्लीट करून घ्या. पुढचं काय येणार, मायनस 2 इंटू 11 इंटू 2 मायनस 4 प्लस 3 7. हे सोडवल्यानंतर आपलं उत्तर काय येईल रे, 180 मायनस 15, तुमचं उत्तर येईल 160 5, 10 मायनस 1 6, 165 प्लस 20 मायनस 22 मधून 7 मायनस केलं किती राहतात, 15 राहतात. हे सॉल्व्ह केलं तर आपलं उत्तर काय येईल, इथे या दोघांची मायनस केलं तर प्लस 5 राहतील म्हणजे 170 आन्सर असेल, ऑप्शन बी. पुढचा, कुठल्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येतं, 0 येतो. पुढचा आन्सर काय असणार, 0 असेल. अशा प्रकारे तुम्हाला हा 7 नंबरचा जो चॅप्टर आहे तो सॉल्व्ह करायचा होता. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. समजलंय का? सर 8 नंबरचा नाही कळाला. सर 8 नंबर. 8 नंबरचा क्वेश्चन काय होता, 202 डिवाइड बाय 11 टाइम्स 13 म्हणजे काय करायचंय, 202 अपॉन 11 इंटू 13 करायचं, म्हणजे असं करायचं होतं. 202 सॉरी 2002 डिवाइड बाय 11 टाइम्स 13 म्हणजे 11 इंटू 13, याला फक्त डिवाइड करायचं. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा बॉडम मासचा रूल वापरा म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल की काय कसं. 7 नंबरचं 7 नंबरच्या उदाहरणामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथे हे उत्तर जे आहे ना इथे चुकलेलं आहे, ऑप्शन चुकलेले आहेत. ठीक आहे,
त्याचं रूल नुसार वेगळं उत्तर येतं. तिथे 1/5 पाहिजे होतं. ठीक आहे. तुम्हाला आता एक पुढचं आपल्याला 9 नंबरचं लेसन बघायचं आहे. तर एक काम करायचं आहे सगळ्यांनी. 9 नंबरचं लेसन मला थोडं पाठवून ठेवायचं आहे. मी तुम्हाला एक 10 मिनिटाचा ब्रेक देतो. 10 मिनिटानंतर परत रिजॉईन करायचा आहे क्लास. आलं लक्षात? 10 मिनिटानंतर आपण पुढचं लगेच 9 नंबरचं लेसन शिकणार आहोत.